दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलिसांना यश आले आहे. तासाभराच्या अंतरात साई संस्थाच्या 2 तरुण कर्मचाऱ्यांना वेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकत संपवल्याची दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डीसह संपूर्ण राज्य हादरले आहे. शिर्डी संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. किरण ज्ञानदेव सदाफुले व राजू व शाक्य अशोक माळी अशी या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी पोलिसांसमोर दारूच्या नशेत खून केल्याची कबुलीही दिल्याची माहिती अहिल्यानगरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. गुन्हे दाखल झालेले होते काल. त्यामध्ये 2 आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते. त्यापैकी किरण सदाफुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती. त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाक्या माळी याला आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत. काय कबुली त्यांनी दिली आहे का? कशामुळे हा गुन्हा केला तुम्ही? हा गुन्हा प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत. याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे. दुसरा आरोपी आपल्याला होता किंवा मग पोलिसांना बऱ्याच वेळेस त्यांनी पहिला आरोपी मिळून आला, मात्र दुसरा आरोपी तो गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी मोठ्या मेहनतीने त्याला आज ताब्यात घेतलेला आहे. काय नेमकं एकंदरीत ठराव होता सर? दुसरा आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता. तो शिर्डीच्या आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर वेगवेगळी शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डी पोलीस स्टेशन व SDPO ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या. त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे.